संजय राऊत हे जे रोज शोध लावतात, देशाचे गृहमंत्री माननीय अमितभाई शहा हे रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त समाधीचं दर्शन घ्यायला आले. त्या समाधीची पार्श्वभूमी अशी की ती समाधीचं जीर्णोद्धार केल्यानंतर 100 वर्ष पूर्ण होत होतं. 384वी पुण्यतिथी, समाधीच्या पुनरुत्थानाला 100 वर्ष पूर्ण झाली. जिजामातेच्या समाधीचं दर्शन घेणं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाचं दर्शन घेणं, छत्रपती शिवाजी महाराजांचं समाधी दर्शन. आता याचं स्वागत करायचं सोडून संजय राऊत गेले 3 दिवस बोलतायत, कोणी प्रतिसादच देत नाही हो. संजय राऊतजी राजकीय दुश्मनी असावी, परंतु अशा प्रकारचा प्रसंग ज्याच्यामध्ये पहिल्यांदा या देशाचे गृहमंत्री आहेत, हे मला मान्य आहे की इंदिरा गांधी येऊन गेल्या आहेत, पंडित जवाहरलाल नेहरू येऊन गेले आहेत, अटलजी येऊन गेले आहेत, जयसिंग येऊन गेलेले आहेत, पण देशाचे गृहमंत्री या नात्याने आणि शिवभक्त संजय राऊतजी अमितभाईंचं 500 पाणी छत्रपती शिवाजी महाराजांवरचं स्वतः तयार केलेलं संदर्भ गोळा केले पुस्तक येत्या काही दिवसात पुण्यात प्रकाशित व्हायचं की दिल्लीत व्हायचं एवढाच मुद्दा राहिलेला आहे. ज्या पुस्तकाचं वाचन केल्यानंतर संजय राऊतजी तुम्हालाही चक्कर येईल की शिवाजी महाराजांचा अभ्यासाने इतका केला. त्या अमितभाईंबद्दल केवळ तुम्ही सत्तेमध्ये नाही, तुम्हाला यायचंय परंतु घेत नाही म्हणून तुम्ही किती दुस्वास करणार. रोज तुमची माणसं चालली आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुका येईपर्यंत तुम्हाला लोकांना घरोघर जाऊन आग्रह करा, हे उभं राहा की रे, कारण तुमचे सगळे सेटिंग लोक चालले आणि त्याच्यावर लक्ष देण्याच्या ऐवजी आता पुण्यात तुमचं काय राहिलं, 5 माजी नगरसेवक आले बीजेपीकडे. मुंबईमध्ये सिटिंग 57 नगरसेवक येवाना एकनाथ शिंदेकडे गेले आउट ऑफ 92. काय राहिलं तुमच्याकडे? त्याच्याकडे बघायचं सोडून अमितभाई काय बोलले, ते समाधी बोलले की कबर बोलले. बोलण्याच्या ओघामध्ये एका बाजूने त्यांना ते समाधीच्या दर्शनाला आले, समाधी शब्द त्यांच्या डोक्यात होता म्हणून लगेच मुसलमानांचा अनुनय सुरू केला, कबरेला समाधी म्हटली. अरे कुठून शोधला होता? मला हे म्हणायला तुम्ही वेळ दिला त्याबद्दल तुमचं धन्यवाद. तुम्ही असं म्हणालात की याचे पण घेत नाही, म्हणजे प्रयत्न केला जातो शिवसेनेला, म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला. तुम्ही असं आहे की शिवसेना मागे लागून देवेंद्रजी, एकनाथजी, अजित पवारांना आणि वरच्या नेतृत्वाला कन्व्हिन्स करून आली नाही. यायचं की नाही, घ्यायचं की नाही माझ्या विषय नाही. तर महानगरपालिकेला मुंबईसारख्या ठिकाणी उभं करायला माणसं मिळणार नाहीत. आता याचा अर्थ असा आहे का की ते मागे लागले तसं मी म्हणतोय? याचा अर्थ असा लागला आहे का की आम्ही नाही म्हणतोय तसं? मी आपलं प्रेडिक्शन दिलं की जर ते सत्तेवर आले नाही तर गळती करत लांब सोडावं. कोल्हापूर, पुणे माणसंच नाही मिळणार, मुंबईत माणसं नाही मिळणार.